श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हर 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 महादेव। राजा उधे उधे रामलिंगेश्वर महाराज की जय। मला दे ग आसरा तुझे पायी श्री स्वामी समर्थ आई। मला दे ग आसरा तुझे पायी श्री स्वामी समर्थ आई। श्री स्वामी समर्थ आई। श्री स्वामी समर्थ आई। मला दे ग आसरा तुझे पायी श्री स्वामी समर्थ आई। श्री स्वामी समर्थ आई। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मग स्वामी भक्तांनो, मला दे ग आसरा तुझ्या पायी श्री स्वामी समर्थ आई। मला तुझ्या पायापाशी बसण्याचे आणि तुझ्या पायाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून मला दे, तशी बुद्धी मला दे आई। ज्या वेळेस आपल्याकडे काहीच नसतं, सारं काही संपलेलं असतं, आपल्याला कुठलाच आधार नसतो, आपल्याला कुणीही चांगलं बघत नसतं, आपल्याला कुठलं स्थान मिळत नसतं, काही 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 आपल्यासोबत काही काही वाईट 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 घडत असतं। आणि त्यावेळेला आपल्याला वाटत असतं की बाबा आपण एवढं करत असताना की मी सगळ्यांना पुढं पुढं करते, कुणाला? घरातल्या माणसांना, पाहुण्यांना, हे सगळ्यांना, बरं का, देवाला नाही, असं सगळ्यांना मी पुढं पुढं करत असताना सुद्धा मला एवढं मी काम करते, सगळं करते, तरीसुद्धा मला कोणी चांगलं म्हणत नाही आणि मला कोणीच आधार देत नाही, असं ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय ना, तर तसं वाटत असताना किंवा खरोखरच कुणाकुणाला जास्तच आधार नसल्यासारखं वाटतंय, त्यावेळेला स्वामी समर्थाच्या पुढं बसायचं आणि माऊलीच्या समोर बसून, स्वामी समर्थ आईच्या समोर बसून हे मी म्हणलेलं एवढंच गीत म्हणायचं आणि खळखळून आपल्याला कसं रडायला येईल। जर मनातून जर तुम्ही माईला हाक मारलो ना असं ह्या गीतातून, तर बघा तुम्ही डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही। तर आत्ताच मी हे थोडंसंच एवढं एक कडवं म्हणत असताना मी डोळे झाकून का म्हटलं, तर डोळे झाकून म्हणत असताना आपल्याला स्वामी आईची मूर्ती आपल्या समोर दिसते, असे डोळे आपल्या समोर दिसतात, अशी माळ दिसते समोर, जपमाळ, आणि अक्कलकोटला गेल्यासारखं आपल्याला वाटतंय। मग तसंच आपण भाव आणि भक्तीनंच आपण सेवा करायला पाहिजे। ही स्वामी आई प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही, आपल्याला त्यांचे अनुभव आल्याशिवाय राहत नाही, पण आपण तसंच आपल्या मनाभावातूनच केलं पाहिजे, मनाभावातूनच केलं पाहिजे, तर आपल्याला आई आसरा दिल्याशिवाय राहत नाही। श्री स्वामी समर्थ आई, आई म्हणून आपण माईची उपमा आईला स्वामीला देत असताना आपल्याला आपली स्वामी आई कधीच आपल्याला दूर लोटणार नाही, हे लक्षात ठेवा। असंच करत असताना श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये त्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की बसप्पा तेली नावाचा माणूस, की बाबा त्याच्याकडे कसलाच आसरा नसतो आणि रोजचं कवाड कष्ट करायचं आणि खायचं, करायचं आणि खायचं, असं करत असताना बसप्पा तेली एक दिवस आजारी पडला आणि रोजचं रोज आणायचं आणि रोजचं रोज खायचं। आजारी पडला आणि त्याच्या घरात काहीच नव्हतं, मग असंच कमवायचं कमी झालं आणि खायला पण कमी पडलं, पडत 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 असंच वनावनानं रानोरान हिंडत हिंडत एक दिवशी गेला। तर मग जात असताना बसप्पा तेली बाहेर जात असताना त्याला लेकरू बाळ काहीच नव्हतं, दोघं नवरा बायको होते, आणि त्यावेळेला श्री स्वामी समर्थ माऊली एका वनामध्ये तपश्चर्या करत बसलेली होती। एका वनामध्ये माऊली बसली होती, कंठकाष्य म्हणजे असं मांडी घालून व्यवस्थित असं देव प्रकट झाल्याप्रमाणे ब्रह्मांड नायक वनामध्ये बसलेले होते। मग त्यावेळेला बसप्पा तेलीचं त्यांच्याकडे लक्ष गेलं। बसप्पा तेली स्वामीकडे पाहिले आणि म्हटले की बाबा हे तर स्वामी आहेत, चोळपाच्या घरी राहणारे हे स्वामी आहेत, मी बघितलेलं आहे, आणि तर साक्षात परब्रह्म ब्रह्मांड नायक इथं स्वामी दिसत आहेत।
म्हणले आणि गेले की बाबा हे कोणी नसून, हे माणूस नसून हे देव आहेत, साक्षात देव आहेत म्हणून जवळ गेले आणि पायावर लोळण घेतले आणि म्हटले की बाबा खरंच हे मला आज खरं साक्षात देवाची भेट मला झालेली आहे म्हणले आणि तिथंच बसले. मग ज्या वेळेला त्यांची तपश्चर्या, त्यांचं अनुष्ठान संपलं आणि डोळे उघडून स्वामीराजांनी पाहिले तेव्हा बसप्पा तेली समोर होते आणि स्वामी म्हटले की बाबा जा तुझ्या घरी, आता माझ्या पाठीमागं येऊ नकोस. तरीसुद्धा बसप्पा तेली त्यांच्या पाठीमागं चालायला लागला. मग स्वामी पुढं बसप्पा तेली मागं स्वामी पुढं असं करत संध्याकाळची वेळ झाली आणि भयंकर वनामध्ये गेले. खूप वन मोठं डोंगरामध्ये गेल्यानंतर स्वामी पुढं जात असताना स्वामीने म्हणले की बाबा आता ह्याची थोडीशी परीक्षा घ्यावी. परीक्षा घेत असताना स्वामी पुढं जात असताना काटे कुटे असेच पानं फुलं हे सगळे पडत सगळीकडून हे साप, सगळे सर्प बाहेर पडले. सर्पमय वातावरण झालं, सगळीकडे सर्प दिसलाले. पण बसप्पा तेलीला सुद्धा सर्प दिसला. बसप्पा तेली थोडंसं मनामध्ये भेला आणि एक निश्चय केला की माऊली आपली पुढे आहे, माय माझी पुढं आहे, मला का भीती आहे, असं ठाम निश्चय. आता कसं आहे, आपल्याला घरी गेलं तर काही नाही, आपण आता ह्यांच्या पाठीमागं गेल्याशिवाय पर्याय नाही. हे कोणी माणूस नव्हे, हे देव आहे साक्षात, तर आपण ह्यांच्या मागं जायलाच पाहिजे. असं करत पुढे चालले आणि पायाला सुद्धा सर्प लागलेले, इकडून सर्प तिकडून सर्प, सगळीकडून सर्प लागत असताना पुढे गेले आणि स्वामी काही थांबायचं नावच घेत नव्हते. पुढं जाता स्वामी काय म्हटले, पायाला साप लागलाले मग दचकू लागला, भिऊ नकोस, जितकं पाहिजे तितकं घे, एवढा शब्द स्वामीने बोलले आणि पुढं चालले. जितकं पाहिजे तितकं घे म्हणल्याबरोबर त्याच्या अंगावरचं वस्त्र, त्याची दस्ती त्यांनी ते सापावर टाकले आणि ते असंच उचलून घेतले हातामध्ये. हात उचलून सापाला हातामध्ये घेतले दस्तीमध्ये आणि पुढं चालले. पुढं जात असताना एक गाव आलं आणि त्या गावामध्ये देवळामध्ये बसले. देवळामध्ये बसल्यावर स्वामी समर्थाला बसप्पा तेली म्हटले की बाबा महाराज, आणि मला तुम्ही जे हे दिलात तर हे काय उघडून बघा. उघडून बघायला गेलं तर काय, त्याच्यामध्ये जे साप उचलून घेतले होते ते सुवर्णमय साप झाला. साप गायब झाला आणि तेवढं सुवर्णाचा साप झाला. आणि स्वामीने सांगितले की बाबा बसप्पा, आता तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या घरी जाऊन आनंदाने संसार कर. म्हणून असं माऊलीच्या मनात जर आलं ना, तर हे बघा असं कुणीकडून बी आपण जर एका हातानं मागितलं तर दोन हातानं स्वामी समर्थ आपल्याला देतात. पण त्या श्रद्धेनं आपण भक्ती केली पाहिजे आणि त्या श्रद्धेनं हाक मारली पाहिजे. कोणत्याही देवाची भक्ती करत असताना हाक देवाला मारा, भक्तीनं सेवा करा, एवढंच मला सांगायचं आहे. आणि आईचं आणि लेकराचं नातं जोडल्यानंतर लेकराला कधीही आई उपाशी मरू देत नाही. तुम्हाला आसरा दिल्याशिवाय आई राहत नाही. सांगायचं मतलब म्हणजे, तात्पर्य म्हणजे स्वतः मला आलेला अनुभव. मी ज्या वेळेला ह्या पारकटी गलीत हे स्वतःचं घर बांधत होते, त्यावेळेला घर बांधताना मला वाटायचं की बाबा हे मी घर कसं बांधू, माझ्याजवळ तर कुठलंच काहीच नाही, मी एक गरीबीन बाई, मी आता कसं बांधायचं. मग माझ्याजवळ थोडे 1-2-2.5 लाख रुपये माझ्या हातात असताना मी बांधकाम चालू केलं. बांधकाम चालू केल्यानंतर कुणीकडून कसं पैसा जमा झाला आणि बघता 2 मजली बिल्डिंग माझी झाली. स्वामी आईला मी रोज हाक मारायची, स्वामी आई मला दे गा आसरा तुझ्या पायी श्री स्वामी समर्थाई. हेच मी हाक मारत आलेले जे काही पैसे आपल्याला द्यायचे आहेत ते पैसे मी पूजा करायची आणि त्या लोकांना द्यायचे. असं करत माझं घर झालेलं आहे. हा अनुभव खूप मोठा आलेला आहे आणि मला स्वामी आईनं हे आसरा दिलेला आहे. माझ्या पाठीशी बघा इथं स्वामी समर्थ आहेत आणि मी रोज नित्य सेवा करते. माझ्या स्वामी आईला मी कधीच विसरणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा कधीही विसरायचं नाही आणि स्वामी समर्थाची सेवा करा, सेवेकरी व्हा आणि असंच सगळ्यांना आपला अनुभव सांगा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय.